मित्रो, या 18व्या धम्म परिषदेत किती 18व्या म्हणलो ना मी 18व्या याच्यासाठी म्हणलं की मी या धम्म परिषदेचा आयोजक असताना 9 वर्षात 9 धम्म परिषदा घेतल्या आणि या 5 वर्षात 9 धम्म परिषदा, एकूण 18वी धम्म परिषद. आपण 9 धम्म परिषदेला सर्वांना मिळून खूप मेहनतीनं, परंतु या 4-5 वर्षामध्ये दुसऱ्या 9 धम्म परिषदा झाल्या. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अरे इकडं जे माणसं आहे त्या माणसाला सांगायला सूचना आहे, या स्त्री विभागामध्ये एकही पुरुष दिसता कामा नये. हे जिम्मेदारी आपली आहे. कोणी महिला कक्षामध्ये थांबू नये. सर्वांना विनंती आहे की महिला कक्षामध्ये कोणी पुरुष वर्ग थांबू नये, कारण हे सर्व एका माणसाची, एका दया पाटीलची, अरुण राणेची, कोणाची एकाची जिम्मेदारी नाही. हे सर्वांना मिळून आपल्याला ही जिम्मेदारी पार पडायला लागेल. मला पाणी दे रे, मला लय बोलत आहे. आपणाला विनंती, आता 1000 रुपये तसे पैसे द्या. मित्रो, हे धम्म परिषदेच्या नावावर चालू आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण ज्या मेहनतीने आपण हा डोलारा उभा केला, कशासाठी केला की समाज एकत्र, एक संघ राहा, विचाराची देवाणघेवाण हो, म्हणून आपण या धम्म परिषदेचा डोलारा उभा केला. परंतु मी धम्म परिषद घेत असताना, कारण एका माणसाचं काम नाही, त्यामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांना सामावून घ्यावं लागतं. म्हणून बऱ्याच कार्यकर्त्याला आपण सामावून सुद्धा घेतलं. परंतु काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला जर वाटू लागलं की आपण धम्म परिषद घेतली पाहिजे, आपण धम्म परिषद घेतली पाहिजे, हे खूप मुश्किल होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला या ताकदीनं हे धम्म परिषदेचं आंदोलन मागील आपण 9 वर्षापासून 9 वर्ष चालू केलं. परंतु या 5 वर्षामध्ये 8-9 धम्म परिषदा झाल्या. हे खूप दुःखाची यादी, खेदजनक गोष्ट आहे. मित्रहो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. गेल्या वर्षी मित्र होय 2 धम्म परिषदेचा गाडा कुठेतरी थांबला पाहिजे. या उद्देशाने आपण गेल्या वर्षी सुद्धा दयाभाऊ पाटील यांनी धम्म परिषदेचं पॅम्पलेट काढलं आणि 2 धम्म परिषदेचे पॅम्पलेट निघले. आपण दयाला आणि त्या 2 धम्म परिषदेवाल्याला बसवलं आणि मोहन मोरे, मी, सर्व संयोजन समितीचे कार्यकर्ते होते त्यावेळेस त्यांना आपण हमी दिली. मोहन मोरे साहेबांनी आम्ही की पुढची धम्म परिषद तू घे. यावर्षी त्यांना धम्म परिषदेची बैठक वगैरे लावली, परंतु तसं काही झालं नाही. पुन्हा 2 धम्म परिषदा झाल्या. मित्र होय, कुठपर्यंत चाललं पाहिजे, कुठपर्यंत चालू द्यायचं. पुढच्या वेळेस आपल्याला सर्व मिळून एकच धम्म परिषद घ्यायची का? एकच धम्म परिषद 2 घ्यायच्या? एक धम्म परिषद घ्यायची ना.
कुठंतरी थांबलं पाहिजे. एकच धम्मपरिषद आणि ते एकटा अरुणाळे नाही, एकटा दयापाळे नाही, पूर्ण समाज मिळून आपण धम्मपरिषद घेऊ. मित्र हो, धम्मपरिषद घेत असताना मागील 9 वर्ष प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये फिरून समाजाला विश्वासात घेऊन या धम्मपरिषदेचा आपण घाट घातला आणि समाजाने त्याच पद्धतीने मला सहकार्य सुद्धा केलं. आणि येणाऱ्या काळामध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे. निश्चितच हे आपण थांबू शकता. पुढच्या वेळेस जर 2 धम्मपरिषद झाल्या तर आपण समाज म्हणून 2 धम्मपरिषदेच्या पांप्या दिले समाज काय फरक पडत नाही. तुम्ही फक्त गाणीच ऐकायला येताना कोणी यायचं नाही. येता का 2 धम्मपरिषद राहिले तर 2 धम्मपरिषद तर कोणी धम्मपरिषदला यायचं नाही. काय फरक पडत नाही. तुम्हीच हे थांबू शकता. त्याच्यामुळं आपणास विनंती आहे की आपण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. मित्र, आपण दरवर्षी सामूहिक विवाह मेळावा घेतो. काही दिवस सामूहिक विवाह मेळाव्याचे सुद्धा प्रयत्न झाले. 2 सामूहिक विवाह मेळावे, पण मी काय त्याला डगमगलो नाही. यावर्षी 19वा सामूहिक विवाह मेळावा आपण घेत आहोत. याच ठिकाणी घेत होतो, परंतु या एक वेळेस आपल्याला ते वारं वादळाला पडलं, त्यामुळे आपण ते कलावती गार्डनची निवड केली. तिथं चांगलं आपण 2-3 वर्षापासून तिथं घेत आहोत. लोकांची गैरसोय होऊ नये, समाजाची गैरसोय होऊ नये म्हणून. आणि यावर्षी आपण 19वा सामूहिक विवाह मेळावा घेत आहोत. आपण निश्चितच आपल्या मुला मुलीचे लग्न या मेळाव्यामध्ये करसान. तारीख आहे 18 मे 2025. येथे उल्लेख झाला की संथागार वृद्धाश्रम चालवतात म्हणून आपण आमचा सत्कार केला. संयोजकाचं खूप खूप आम्ही धन्यवाद मानतो. कारण मला तर वाटलं की समाजानं आम्हाला बात केलं की काय तू हे संथागार वृद्धाश्रम जेव्हा आपण चालू केलं त्यावेळेस पासून आणखीनच आपल्या समाजाबरोबर इतर समाजात सुद्धा प्रेम मिळत आहे. मित्र हो, मी नगराध्यक्ष असताना ही बुद्धमूर्ती बसवली आणि समाजाला ही जागा दिली. जेलमध्ये गेलो, खूप म्हणजे 3 महिने जेलमध्ये राहिलो. 2 वर्षाची सजा सुद्धा झाली. कार्यक्रमासाठी सोन्याच्या बांगड्या सुद्धा विकल्या. हे जे केलं मी काय तुमच्यावर मी उपकार नाही केलो. ज्या समाजाने ज्या समाजाच्या भरोशावर मी नगराध्यक्ष झालो, जे समाजाने मला प्रेम दिलं, आता काय मी जिंदगीभर मी जेलमध्ये गेलो, मूर्ती बसवली, जागा घेऊन दिली हेच सांगत राहू का? हे बिलकुल सांगणार नाही याच्यानंतर. परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण बाबासाहेबांचं काहीतरी देणं लागतो, या उद्देशानं हे काम करत गेलो. समाजावर मी काही उपकार करत नाही.
मी जेवढं समाजासाठी केलं त्यापेक्षा कितीतरी पटीनं समाजाने मला दिलं. खरोखरच मी समाजाचा आभार मानतो. कारण आज अरुण आळेनं जे काही कमावलं ते फक्त तुमच्या प्रेमापोटी कमावलं. मित्र हो, मी काही कोणाच्या मायबापाबद्दल बोलणार नाही, परंतु मी माझ्या बापाबद्दल निश्चितच बोलेल. माझा बाप बाबासाहेबांसोबत राहिलेला, त्याच्यासोबत आता मी फोटो आहे. त्या भाग्यवान माणसाचा मी सुपुत्र. माझ्या आईने आल्याची सेवा केली. माझा मामा नारायण भालेराव, आपल्याला माहूर माहित असेल, माहूरला जे गौतम बुद्धाची मूर्ती आहे ते माझ्या मामानं बसवली. ते मी आज अभिमानानं सांगतो. आणि त्याच्याच भाच्यानं इथं गौतम बुद्धाची मूर्ती बसवली. हे समाजाचं प्रेम होतं म्हणून आम्ही करू शकलो. मित्र हो, मी दुसऱ्याच्या बायकोबद्दल बोलणार नाही, पण माझ्या बायकोबद्दल निश्चितच बोलेन. माझ्या बायकोचं नाव करुणा. करुणेप्रमाणे आज ते 25 लोकांचं कुटुंब सांभाळत आहे. 25 वृद्धांची आई होऊन ती त्या वृद्धांना सांभाळत आहे. मी माझ्या बायकोचा मला निश्चितच अभिमान आहे. मी दुसऱ्याच्या पोरीबद्दल बोलणार नाही, परंतु माझ्या पोरीबद्दल मी निश्चित बोलेन. माझी आकांक्षा, ज्या आकांक्षेमुळं या संथागार परिवाराची निर्मिती झाली. मुलं आपल्या वाढदिवसाला मायबापाला मोबाईल घेऊन मागतात, गाड्या घेऊन मागतात, मोठमोठ्या चैनीच्या वस्तू घेऊन मागतात. पण मायापोरीनं मला संथागार, बाबा मला वृद्धाश्रम काढून द्या, बाबा मला, आई बाबा मला वृद्धाश्रम काढून द्या असा रट लावला. आणि तिच्या आग्रहा खातर मी हे वृद्धाश्रम चालू केलं. निश्चितच या मुलीचा मला अभिमान आहे. मित्र हो, बऱ्याच वेळेस माझ्यावर आपल्या पोटजातीचा नव्हे म्हणून याच्या कार्यक्रमाला जाऊ नका, याच्या मेळाव्यात लग्न देऊ नका असे आरोप झाले. परंतु मी माझ्या मुलीचं लग्न, माझा जावई अतुल पोट जात न बघता लग्न केलं. सोन्यासारखा जावई भेटला. निश्चितच मला माझ्या जावयाचा अभिमान आहे. अजिंक्यचं लग्न मी सुरक्षा सोबत केलं, पोटजात सोडून. तेव्हापासून कुठं सुरक्षा नावाची सून मला भेटली, तेव्हापासून ते पोटजातीचं जरा अरे नाही, आता पोटजातीवर बोलायला जमत नाही म्हणून चालू झालं. आणि अशा प्रकारे मित्र हो, आपला प्रवास झाला. आणि आपण काही कोणाला म्हणणार नाही, परंतु माझ्या परिवाराचा मला अभिमान आहे. आपणास विनंती आहे की आपण अशा प्रकारे आपण आमचा सत्कार केला, त्याबद्दल आपलं आम्ही मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या वेळेस
एक धम्म परिषद करण्यासाठी आपण सज्ज होऊया। ओ आदिलाबादकर वाले, आदिलाबाद आंध्रावाल्यांना एक विनंती आहे, आंध्रामधून लय पैसे येते, आंध्रामध्ये 2 धम्म पैसे झाले तर कोणाला फिरकू द्यायचं नाही, नक्की हा बिलकुल वचन द्या। 2 धम्म पैसे म्हणलं की बिलकुल कोणाला फिरकू द्यायचं नाही। सगळ्या समाजापासून मी आज वचन घेतो आणि आपण सर्वांनी आमचा जो सन्मान केला त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो। आणि